आज तर नाही हे 2 पार्सल एकसाथच आलेले होते, पण हे माझ्यासाठी ना खूपच कामाचे होते आणि तुम्हाला सुद्धा असणार आहे बरं का. पण त्याआधी म्हटली चला आज मस्तपैकी एक 15 मिनिटं स्वतःला वेळ देऊन ना मस्त छान असं फ्रेश अशी सिंपलमध्ये तयार झाली. असं जर आवरून छान कामाला लागलं ना तर दिवससुद्धा खूपच छान जातो बरं का. एकदम बोरिंगमध्ये वगैरे काही जात नाही आणि आळससुद्धा अजिबातच अंगात राहत नाही. तर मी खूप वेळा नोटीस केलेलं आहे, ज्या दिवशी एकदम गाऊन बिऊन घालून आंबाडा घालून बसते ना घरात, तर तो दिवस माझा एकदम भंगार असतो आणि असं काही छान असं बस मस्त असं आवरून वगैरे कामाला लागते ना तर तो दिवस एकदम मस्त असं एकदम एनर्जेटिक वाटतो बरं का. बरं उठले की ना सगळ्यात पहिले मशीनला लावली आणि मग आदित्य अनुश्रीची आज सुद्धा स्कूल असते शनिवारी. आज मी हा व्हिडिओ पोस्ट करते बरं का. तर मग त्यांना डबा वगैरे बनवून दिली आणि आज शनिवारचं ना थोडंफार आठवड्याचं क्लिनिंग असतं, जसं की फ्रीज वगैरे पुसून घ्यायचं, वॉशिंग मशीन पुसून घ्यायचं आणि जे पण बाथरूम टॉयलेट्स असतात ना सगळं काही तिथले, तर साबणाचे बॉक्स वगैरे सगळं काही पुसून घ्यायचं असतं. तर ते सगळं आंघोळीच्या पहिलं मी करून घेतली. परत तिन्ही रूम आवरून घ्यायचं, बाहेरचं सगळं पोर्च वगैरे झाडून घ्यायचं. मग हे सगळं कामं करेपर्यंत मला ना उशीर झालाच होता. 9 वाजलेले होते आंघोळ करून किचनमध्ये यायला. मग काय भूकच लागलेली होती जोराची. म्हटली चला मस्तपैकी आपण सँडविच बनवूया, जे की आदित्य अनुश्रीला सुद्धा डब्याला हेच दिलेलं होतं. सगळ्यात पहिले अनुराणीला दिलं. म्हटली मी पहिलं ना टेस्ट करून सांगते मम्मा. ठीक आहे म्हटलं. त्याच्यानंतर ना दोघी जण आम्ही नाश्ता करून घेतला आणि एक ब्लाऊज शिवायला बसले. तोपर्यंत 12:30 वाजलेले होते आणि माझ्या दोघी लेकी आलेल्या होत्या. आल्यानंतर त्यांचं काही शाळेतलं सगळं काही गाणं ऐकावं लागतं. त्यानंतर ना त्यांना बोलत बोलतच हा एक ब्लाऊज मी कंप्लीट केला आणि म्हटली चला आता आपण आपलं पार्सल तुम्हाला दाखवूयात काय आहे ते. पण त्याआधी ना आज तर जबरदस्त ऊन पडले म्हणून सगळे कपडे असे काय टाकले होते, पण हे 3-4 वेळा उचलायचं आणि आतमध्ये टाकायचं, परत बाहेर टाकायचं, असं काय चाललेलं होतं. बरं असो, तर चला म्हटले आता तुम्हाला हे दाखवते. खूप झालं दाखवते म्हणते. पण ह्या बॉक्समध्ये ना जे आपण वॉशिंग मशीन क्लीनर आहे ना, ड्रम ड्रिस्केल म्हणतो आपण, तर तेच आहे. याच्यामध्ये हे टॅबलेट आहेत बरं का. तर एक टॅबलेटने आता हे सगळं काही रिमूव्ह स्टेन वगैरे टफ जे पण घाण असतं ना तर ते सगळं साफ करणार आहे, असं ह्याच्यावरती सगळं काही लिहिलेलं होतं. आता बघू, मी तर कधी वापरली नाही आहे, पण जे मशीनसोबत मिळालेलं होतं ना तर तेच मी आतापर्यंत वापरलेली आहे. पण आता हे फर्स्ट टाईम आहे माझं की ऑनलाईन मागवायचं. तर आता एकदा वापरली ना तर ह्याचा रिव्ह्यू तुम्हाला मी देतेच नेक्स्ट टाईम. त्यानंतर दुसऱ्या पॅकेटमध्ये होतं हे मिररवाले लेस. तर हे टोटल 9 मीटर आहे बरं का. तर हे मला लागणार आहे. तर तुम्हाला सुद्धा आवडलं असेल तर दोन्ही सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. तर चला बाय.